नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सिन्नर तालुक्यातील मराठा विद्या प्रसारक संचलित जनता विद्यालय कोलमवाडी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त पायदिंडी सोहळा व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं. आपली संस्कृती जतन करण्याच्या दृष्टीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. पावले चाले ती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ, विठ्ठल नामाचे जय घोषाने कोमलवाडी परिसर दुमदुमला. विद्यालयाच्या प्रांगणात विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल नाईक यांच्या हस्ते विठ्ठलाच्या पालखीचे पूजन आरती करण्यात आली. त्यानंतर मनीषा गोराडे यांनी आषाढी एकादशीची माहिती सांगितली. विद्यालयातील सर्व विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत दिंडी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले. टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाचा जयघोष करीत पायी दिंडीला विद्यालयाच्या प्रांगणापासून सुरुवात झाली. गावातून दिंडी काढण्यात आली. तसेच गावात रिंगण सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही फुगडीचा फेर धरला. यावेळी दिंडीसाठी गावातील ग्रामस्थांचे देखील सहकार्य लाभले. या दिंडी सोहळ्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल नाईक, बाजीराव ढोमसे, सागर भदाणे, सचिन गीते, मनीषा गोराडे, स्वाती जोंधळे, चित्रा बाजारे, सुदर्शन गांडुळे, सौरभ कमांडकर यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी दिलीप हगवणे, सिन्नर. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.